विनायक काकड, श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था, इथे मी अध्यक्ष आहे आणि आमच्या ज्या संस्थापिका अध्यक्ष आहेत डॉक्टर चेतनाताई सेवक। तर आम्ही आमच्या संस्थेमार्फत संपूर्ण नाशिक जिल्हा तसंच नाशिक जिल्ह्याच्या बाहेर पण मोफत सेवा पुरवत असतो। त्यामध्ये विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग, मतिमंद, कर्णबधिर, त्यासोबतच जे गरीब कुटुंब आहेत तर त्यांना सुद्धा ज्या दैनंदिन ज्या त्यांच्या गरजा आहेत तर त्या पुरवल्या जातात संस्थेतर्फे। त्या अनुषंगाने मखमालबादमध्ये आपले बरेचसे प्रोग्राम झालेले आहेत। आता उन्हाळ्यामध्ये आपण स्कार्फ वाटप पण केला होता 25 ते 30 महिलांना। त्यासोबतच आपल्या इथं जी असलेली श्रवण कर्णबधिर जी शाळा आहे तिथं प्रत्येक आमचे बरेच प्रोग्राम होत असतात। तर आपल्या अंगणवाडीमध्ये आपला पहिलाच प्रोग्राम आहे आणि इथून पुढेही आता आपले प्रोग्राम होतच राहतील। ज्या आपल्या गरजा आहेत विद्यार्थ्यांसाठी, बाळबापांसाठी, आणि मॅडमला पण सांगेल की तुम्हाला पण ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता भासेल तुम्ही आम्हाला सांगा, आमच्या संस्थेतर्फे त्या वस्तू पुरवल्या जातील। तर तुमच्या सर्वांचं सहकार्य असंच असू द्या। त्यासोबतच माझं रुद्रा काउन्सिलिंग सेंटर पण आहे गावामध्ये। त्यासोबत त्या अनुषंगाने विविध प्रकारचे जे डिप्रेशन असतील, काही मानसिक विकार असतील त्यावरती उपचार, औषधोपचार केले जातात। व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्तीवर पण काम केलं जातं। सर्व प्रकारची व्यसनं त्यावर मोफत मार्गदर्शन व औषधोपचार केले जातात। तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही गरज वाटली, काही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। धन्यवाद। ज्याचा इतका पुरस्कार करतात बाहेरचे लोक, तर ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपण तिथपर्यंत जात नाही, कुठेतरी कमी पडतोय। तर ही माझी खंत आहे ऍक्च्युली की आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, तितका अभ्यास आपण केला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे। नुसतं जयंत्या करून आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचून नाही चालणार आहे, आपल्याला काहीतरी छोटीशी कार्यक्रम करायला हवा। आणि ती सगळे पुस्तकं त्यांचे जेही काही कथा किंवा साहित्य असेल ते आपल्याला कसं मिळवता येईल, कसं सगळ्यांपर्यंत पोहोचवलं यासाठी प्रयत्नशील असायला हवा। धन्यवाद माझा ऐकून घेतल्याबद्दल। सर्व मान्यवर होऊ शकतात, परंतु आपल्याकडे जो स्रोतवर्गीय खेळाडूंवर नाही देत मालक आहेत, त्याला आपल्या सर्वांच्या वतीने आधी सरपंच साहेबांनी सांगितलं की आमची भेट आहे, आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा। आजचा मुख्य कार्यक्रम जो आहे तो ह्या बालमित्रांना, आपल्या विद्यार्थी मित्रांना यांना पेन आपल्या सर्वांच्या वतीने की आपण मान्यवरांनी